निमसोड संघाकडून यावेळी पहिल्या चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर तैनात डीप वरती पाहायला मिळतोय आपल्याला आणि आल्या त्या एकूण 2 धावा. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय परंतु त्याच्या खालती क्षेत्ररक्षक आणि येते ती मोठी विकेट. तन्मय बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर पण पाहतोय अक्षय. महत्वपूर्ण सामना आहे, करो या मरो. इथून जो जिंकेल तो सरळ खेळणार आहे तो रामम्मा क्रिकेट क्लब मोहननगर. प्रतीक्षा करतोय संघ. थोडं स्पीडअप घ्या, पंच आपण देखील थोडस गती देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या माध्यमातून. या वेळेस देखील बॅटची कडा घेतली. महेश यांनी शिकवलाय अक्षयला धडा. येते ती विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. बॅटर नेम बापू. चला न्यू बॅटर आपण पाहतोय बापू. अक्षय बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी बापू आपण पाहतोय. पुढील चेंडू महेश यांचा. या वेळेस देखील विकेट. आता मला वाटतंय हॅट्रिक घेतली आहे. लगातारचे 3 विकेट आणि या टुर्नामेंट मधील पहिली हॅट्रिक महेश यांच्या नावावरती. बघा आपल्या या आरटीएस ट्रॉफी 2026 मध्ये एक नवा विक्रम घडला. न्यू बॅटर आपण दत्ता पाहतोय. या वेळेस देखील विकेट आणि बॅक टू द पवेलियन. लगातारची 4थी विकेट. आता बघा काय विक्रम घडलाय. नक्कीच महेश सांगतोय आम्ही इतिहास वाचायला नाही आलो, आम्ही इतिहास घडवायला आलोय. कई बार देखे होंगे हमारे नजारे, क्योंकि हम कुछ अलग ही है.
एक चेंडू शिल्लक आहे. चला, या वेळेस देखील होतीये चूक आणि फलंदाजाला या मिळतायत बाईच्या रूपात 4 धावा. फाईन लेग मध्ये गेला हा चेंडू. बॅटर नेम, बॅटर नेम प्लीज टेल मी. बॅटरचं नाव सांगा. करण. ठीक आहे. बघा, महेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली या षटकामध्ये. तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा आश्रयाला पाठवला. मला वाटते लगातार 4 विकेट पटकावल्या. नक्कीच स्मरणात राहणारा हा क्षण असेल त्यांच्या. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण सागर. नक्कीच महेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी पाहिल्यानंतर आता आपण नवीन गोलंदाज पाहतोय सागर. लगातार 4 विकेट पटकावल्या. मला वाटतंय आपल्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत असं कोट पहिल्यांदाच घडलंय. यावेळेस सन्मान दिलाय. नक्कीच आता थांबून खेळावं लागेल, कारण एका साईडने बघितलं तर 4 विकेट गेल्यात एकाच षटकामध्ये. अगदी उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली.